हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळी उठल्यानंतर थोडीशी बाहेर बसले होते. फिरायला जायचं होतं आणि त्यासाठीच गरम पाणी केलं होतं. थोडं लिंबू आणि गरम पाणी सकाळी घेतल्यानंतर थोडं डिटॉक्सिफिकेशन होतं असं म्हणतात, म्हणून ते घेतलं आणि गॅलरीत बसून थोडं बाहेरचं ऊन आणि सकाळचं वातावरण बघत पीत होते. सकाळी सकाळी फ्रेश वाईब्स असतात आणि थोडा वर्किंग डे म्हटल्यानंतर आदल्या दिवशीचा थोडा कंटाळा आलेला असतो, म्हणून थोडं खाली फिरायला गेलो आणि सगळे सकाळची वेळ म्हणजे सगळी शांतताच होती. तो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. त्यानंतर थोडी दुपारची वेळ होत आली आणि मी टी व्हीवर गाणे ऐकत बसले होते. 12:15 वाजत आले होते. म्हटलं आता काहीतरी वेगळं करायचं, म्हणून आठवलं की पडदे खूप दिवस झाले चेंज केले नव्हते. म्हटलं हे काम आपण विकेंडलाच करूया. आणि नंतर मग बाजारातून खूप सगळी कोथिंबीर आणलेली होती. म्हटलं कोथिंबीरीचं काहीतरी करायचं, म्हणून धुवून ती चिरून ठेवत होते. नंतर डोक्यात आलं की कोथिंबीर वडी करूया, म्हणून मग कोथिंबीर वडीसाठी सगळं साहित्य एका ठिकाणी घेऊन ठेवलं होतं. आणि त्या कोथिंबीरमध्ये घातलं. त्यामध्ये थोडेसे तीळ आणि चवीनुसार मीठ घातलं. मला थोडी तिखट कोथिंबीर वडी आवडते, म्हणून मी मिरच्या जास्तच घेतल्या होत्या. आणि थोडं बेसन पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ असं मिक्स करून घेतलं होतं की जेणेकरून वड्या थोड्या कुरकुरीतही होतील. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये उकडायला ठेवायचं, म्हणून मग पाणी घेतलं होतं आणि ताटाला तेल लावून त्यामध्ये वड्यांचे रोल करून हळूहळू मी ठेवत गेले. थोडं ऑफिसचंही काम पेंडिंग होतं, पण घरी ऑफिसचं काम काही होत नाही. बस लॅपटॉप समोर घेतला की अजून वेळ जाईल, म्हणून मग लॅपटॉपही ओपन नाही केला. म्हटलं डायरेक्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतरच करूया. आणि हे असे रोल करून मी सगळे ठेवले आणि नंतर शिजत आल्यानंतर मी थोडं चेक करून पाहिलं की वड्या झाल्या आहेत की नाही. तर वड्या अगदी छान शिजलेल्या होत्या, म्हणून मग मी त्या गॅस बंद करून खाली घेतल्या. गरम असताना वड्या केल्या तर त्या तुटतात, म्हणून मग म्हटलं थोडं गार होऊ द्या, मग आपण करता येतील. आणि नंतर गार झाल्यानंतर हळूहळू त्याच्या वड्या करून घेतल्या. वड्या तळायच्या होत्या, पण म्हटलं संध्याकाळी तळूया, कारण आत्ता तर कोणी खाणार नव्हतं. मग फक्त मी करून ठेवल्या उकडून आणि वड्या करून ठेवल्या. ह्या वड्या करून घेतल्यानंतर अजून काहीतरी करायचं, पण वेळही होत आली होती मला ऑफिसला जाण्याची आणि वीकडेजमध्ये तसंही फार काही काम होत नाही म्हणून. आणि नंतर म्हटलं ह्या वड्या तळून घेऊया, म्हणून तळून घेत होत्या. नंतर ह्या वड्या अगदी कुरकुरीत झाल्या होत्या तळल्यानंतर आणि दिसायलाही छान दिसत होत्या. नंतर ऑफिसचं सगळंच आवरलं होतं, तयारी झाली होती. आता ऑफिसला जायची वेळ झाली आणि सगळं लॅपटॉप वगैरे घेत होते, कारण कॅबवाल्या काकांचा फोन आला होता. ते खाली येऊन थांबले होते, म्हणून निघणारच होते. तर सगळं व्यवस्थित आवरले की नाही एकदा खात्री करून घेते. आणि इथे लिफ्टमध्ये एक वेगळा साऊंड आहे, जेणेकरून खाली जाताना आणि वर येताना माणसांना बोरही होत नाही. अशा प्रकारे मी निघाले आणि ॲज युजली ते कुत्रं सोडून दुपारच्या वेळी कोणी रस्त्यावर दिसत नव्हतं. आणि माझी कॅब आलेली होती, म्हणून मी कॅबमध्ये बसले आणि ऑफिसला पोहोचले. पार्किंगपासून चालत थोडा वेळ लागतो बिल्डिंगपर्यंत जायला, आणि लंच ब्रेक असल्यामुळे लोकही खूप बाहेर होते, त्यामुळे अगदी गर्दी झालेली होती ऑफिसमध्ये. पण हा रिसेप्शनचा एरिया आहे, इथे थोडं रिलॅक्स वाटतं बसल्यानंतर. मी खूप वेळा येऊन इथं बसत असते. नंतर लॉग इन करून मी माझ्या ओडिसीकडे जायला निघाले. इकडे ओडिसीच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड असतात, त्यामुळे कोणाला आत घेऊन येऊ शकत नाही. नंतर काम केल्यानंतर दमलो होतो आणि तेवढ्यात मला कळालं की आज ऑफिसमध्ये कार्निवल फेस्टिवलही होता.
म्हणून मग म्हटलं अरे वा छान, म्हणजे काहीतरी वेगळं, कामापासून थोडासा निवांत वेळ थोडा एन्जॉय करता येईल. म्हणून इथे वेगवेगळे स्टॉलही लागले होते आणि वेगवेगळे फ्रीमध्ये गेम्सही होते. इथे बांगड्या होत्या, अगदी झुंबड उडाली होती या बांगड्या घेण्यासाठी, कारण फ्रीमध्ये होत्या त्या. आणि इकडे काहीतरी सिंगिंग सॉन्ग असा काहीतरी गेम होता. तो गेम काय होता आमचं लक्षही नव्हतं त्याच्याकडे. नंतर आम्हाला थोड्या वेळ थांबल्यानंतर कळालं की काय होता नेमका तो गेम. आणि इकडे काही ग्रुप गेम्स चालू होते. जो अँकर आहे तो काहीतरी सांगणार प्रत्येकाला आणि त्यानुसार प्रत्येकाने तशा ॲक्टिव्हिटीज करायच्या. म्हणजे अगदी खाली बसण्यापासून जम्प आणि डान्स या सगळ्याच क्रिया त्या करत होते. जसं आपण म्हणतो की एखाद्याच्या तालावर ते नाचवत होते त्यांना आणि सगळे एन्जॉय करत होते. मी या गेममध्ये पार्टिसिपेट केला होता. व्हिडिओ माझा काही ॲड केलेला नाही आहे, पण हे पाहायलाही मजा वाटत होती आणि त्याचा एक्सपिरियन्स घ्यायलाही छान वाटत होता, थोडं वेगळं काहीतरी म्हणून. असे बऱ्याच प्रकारचे गेम होते. इकडे एक आर्टिस्ट आपलं स्केच लाईव्ह करून काढून देत होता, तेही एक फॅन्टॅस्टिक होतं. आणि इकडे चॉकलेट बॉल्स आणि पॉपकॉर्न्स फ्रीमध्ये डिस्ट्रीब्युशन चालू होतं. आणि असा होता माझा आजचा दिवस. नंतर मी घरी जायला निघाले. थँक्यू.